फेरीवाला धोरण महापालिका सध्या राबवण्यात मूडमध्ये नाही आहे. आपलं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मी प्रशांत माळी, सदस्य पथविक्रेता समिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका तथा अध्यक्ष फेरीवाला संघटना कल्याण पश्चिम. फेरीवाला धोरण राबवायचं नाही काही. संविधानाने फेरीवाल्यांना अधिकार दिले. 2014 साली राष्ट्रीय फेरीवाला धोरण केंद्र सरकारने केलं. त्यानंतर 2016ला त्याच्या उपयोजना महाराष्ट्र शासनाने केली. 2017ला त्याचा GR महाराष्ट्र शासनाने काढला. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा महाराष्ट्र सरकारने 2017ला सगळ्या महापालिकेला कळवलं. त्यावेळेसपासून जेव्हा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, तत्कालीन आयुक्त दांगडे साहेब असतील, त्यांना विनंती केली, सूर्यवंशी साहेब होते की साहेब असं BMCच्या धर्तीवर अशा सगळ्या गोष्टी चालल्या आहे. त्यांनी फेरीवाला समिती स्थापन केली. आमच्या कल्याण डोंबिवलीतले सर्व फेरीवाल्यांचे जे रजिस्टर संस्थेचे अध्यक्ष त्यांना सदस्य केलं. त्यानंतर समितीचं कार्य सुरू झाले. झोन पाडायला चालू घेतले. फेरीवाल्यांना जागा देण्यासाठी हे सुरू केलं. लायसन देण्याची त्यात आम्ही पॉझिटिव्ह विषय घेतलेले. पण नंतरच्या काळात कोरोना आला, सगळ्या गोष्टी विषय होत गेल्या झाल्या. पण त्यावेळेसचे IAS ऑफिसर सकारात्मक होते फेरीवाल्यांच्या विषयात. पण ते खालचे अधिकारी आहे ते पूर्णपणे भ्रष्ट असलेले अधिकारी आहे. त्यांना फक्त टाउन प्लॅनिंगच्या फायली, टाउन प्लॅनिंगचे सातबारे, टाउन प्लॅनिंगचे नकाशाचे असे तुकडे इकडून तिकडे 2 गुंठे इकडे 2 गुंठे तिकडे, ह्या पद्धतीचे व्यस्त असलेले लोक आहेत. फेरीवाल्यांचे पथक प्रमुख असतील, प्रभाग क्षेत्र अधिकारी असतील, फक्त कारवाई म्हणजे कारवाई. अरे त्या गोरगरिबांचं तुम्ही माल उचलतात, ते 200 ते 300 रुपयाचा माल आणतात, त्यानंतर ते 200-300 रुपये कमवतात आपल्या गोरगरिबांच्या पोटासाठी. थोडीशी लाज नाही तुम्हाला? आणि तुम्ही माल उचलताय, माल तुम्ही फेकताय. कायद्यामध्ये काय तरतूद आहे? तुम्ही एखाद्या प्रशांत माळी भाजी विकतोय, त्याची भाजी घेतल्यानंतर बाजूच्या जो हॉकर्स आहे त्याच्याकडून पंचनामा करायचा आहे, दोघांच्या सह्या घ्यायच्या आहे. तुमचा अधिकारी एक पंच, तो व्यापारी एक पंच, असा पंच करून तो माल तिथे ठेवलेला आहे. माझा आरोप आहे, तुम्ही प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यामध्ये जा, संपूर्ण माल यांनी फेरीवाल्यांना विचारा, तुमचे पट्टे कुठे गेले, तुमच्या बॅगा कुठे गेल्या, तुमच्या सगळ्या वस्तू कुठे गेल्या. तुम्हाला स्पष्ट सांगतो, हा सर्व माल महानगरपालिकेच्या फेरीवाल्या अधिकाऱ्यांच्या घरात असेल. हा माझा आरोप आहे आणि स्पष्ट आरोप आहे, कारण की हे माल देत नाही. तुम्हाला सांगतो, भाजीवाल्यांचा माल जो आहे ना इथे टाकतात डम्पिंग ग्राउंडला, तिथे लुटालूट होते. म्हणजे गोरगरिबांच्या म्हणजे काय बोलतात त्याला, याच्यावरचं तुम्ही लोणी खाताय मस्तावरचं. अहो काय फेरीवाला. तुम्हाला आज सांगतो, जसं एकेकाळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना, तुम्ही आज बघा, तुम्ही लिहून ठेवा, फेरीवाल्या त्या मूडमध्ये आहे. तुम्ही जास्त मधल्या काळात जो भांडण झालं बघा, महानगरपालिकेचा वाद झाला आहे, तो फेरीवाल्यांना जेव्हा त्याच्या पोटापर्यंत तो भांडण करणार. कारण की त्याच्यावर संविधानाने अधिकार दिलेला आहे, केंद्र सरकारने त्याला अधिकार दिला आहे, शासनाने अधिकार दिला. तुम्ही अंमलबजावणी करा ना, नुसते बेछूट कारवाई करतात. तुमच्यावर नगरसेवकांनी राशन पाणी घेतली की तुम्ही त्यांच्यावर राशन पाणी घेता. अहो काय तुम्ही करताय? तुम्ही तात्काळ राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा. लोकप्रतिनिधींवर आम्ही पण चर्चा करू. जिथे खरंच प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही मार्ग काढू ना. तात्काळ राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा, नाही तर आम्हाला नाईलाज झाल्याने मोर्चा काढायला लागेल कॉर्पोरेशनसमोर, आणि याला पूर्ण जबाबदार प्रशासन असेल. धन्यवाद.